गेले 2 दिवसांपासून विचार करते, की पहिलं तूप काढून घेऊयात, कारण घरातलं का तूप संपलेलं होतं आणि साई जास्त काही नव्हतीच म्हणा, 10 दिवसांची साठलेली होती. कारण मी जेव्हा पण फ्रीज ओपन करते, टोमॅटो, मिरची काहीही असेल जे काही काढण्यासाठी, त्यावेळेला सावी जिथे कुठून असेल तिथून धावत पळत येते आणि हात टोप पळवते आणि त्याच्यातली साई खात असते. आणि त्याच्यानंतर जो काही पसारा होतो, तिचे जे काही हातपाय खराब होतात ते वेगळीच गोष्ट. मग म्हटलं चला ही साई काही सावी ठेवून देणार नाही, आपण आपलं तूप काढून घेऊयात. कारण मला घरातलं तूप हे तिच्यासाठीच काढायला लागतं, भातावरती टाकून देण्यासाठी किंवा वरण भातामध्ये टाकून देण्यासाठी. बाकी इतर गोष्टींसाठी तर मग बाहेरचं तूप आणते मी विकत, कारण घरातलं इतकं काही तूप निघत नाही. मग मी साई वगैरे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली आणि तिला छान फिरवून घेतली आणि जास्त क्वांटिटी नसल्यामुळे पटकन होऊन गेलं माझं. आणि छान पाण्याने धुवून घेतलं त्याला, कारण त्याचा वास नको यायला. आणि गरम करायच्या वेळेला मी लवंग टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा तूप रेडी होईल ना, तेव्हा त्या तुपाचा असं कोमट वाससुद्धा येत नाही. म्हणून मग मी हे लोणी वगैरे गरम करायच्या वेळेला लवंग टाकत असते. आणि माझी क्वांटिटी कमी होती म्हणून मी एकच लवंग टाकले आणि खरंच ह्याचा खूप इफेक्ट पडतो. कुठलाही कुवट वास वगैरे येत नाही. तुम्ही काय करता नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याच्यानंतर मग मला कोल्ड कॉफी बनवायची होती, खूप इच्छा झाली होती पियायची. आणि आम्ही त्या दिवशी कॅफेला गेलो होतो, तर सावीला जास्त आम्ही पियायला दिलेली नव्हती, म्हणून ती पण म्हणत होती मम्मा मला थोडी कॉफी पियायची. म्हणून मग मी घरीच बनवायला घेतली होती. आणि ॲक्च्युली माझ्याकडे जास्त कॉफी नव्हती अवेलेबल, जितकी होती तितक्या 1 सॅशेची मी काढली होती कॉफी एका प्लेटमध्ये. आणि 2-3 चमचे साखर घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि अशी जी काही आपली चहाची गाळणी असते त्या गाळणीने असं फिरवत राहिले. आणि असं कंटिन्यूस केल्यानंतर एक 5 मिनटं तरी असं करावं लागतं. असं केल्यानंतर आहेत ना, छान अशी पेस्ट तयार होते त्या कॉफीची. आणि जसं आपल्याला कॅफेमध्ये थिक कोल्ड कॉफी मिळते ना, तशीच अगदी ही पेस्ट तयार होते. आणि मग काही नाही, एका कपमध्ये ही जी पेस्ट आहे ती काढून घ्यायची. छान होते, चवीला पण खूप छान लागते. पण नेमकं आज दूध कमी होतं माझ्याकडे, पण म्हटलं नाही सावीला जरी झाली 1 कप तरी पण वास झाला. पण सावीचं चाललेलं होतं की मम्मा तुला कुठे आहे कप. मग मलासुद्धा माझ्या कपमध्ये मी थोडीशी कॉफीची पेस्ट घेतली आणि थोडंसं दूध टाकून आम्ही अशी कॉफी तयार केली होती घरी. आणि सेम टू सेम तशीच टेस्ट लागत होती जशी कॅफेमध्ये कॉफी मिळते. आणि मला आणि सावीला दोघींनाही खूप आवडले आणि आम्ही दोघीजण एकत्र बसून मग कॉफी पियालो. आणि त्याच्यानंतर मग बघितलं तर तूप पण रेडी झालेलं होतं. मग म्हटलं थंड झाल्यानंतर त्याला गाळून घेऊयात. आणि असा होता आजचा व्लॉग. अशा डेली व्लॉगसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.